अनुचित वडिलाची रीत जाणत असो तुकोबाराय मागणी करू शकत नाहीत. पहिलं कारण परंपरेला विरोधी. तुकोबाराय मागणी करू शकत नाहीत कारण तुकोबारायांच्या ठिकाणी जी आवाप्त कामत आहे, तुकोबारायच्या कामतृप्ततेचा डेकर आहे. काम नाही काम नाही काम नाही झालो पाही रिकामा. तुकोबाराय मागणी करू शकत नाही. दुसरं कारण आहे, तुम्ही आम्ही आज प्रत्येक साध्याच्या पाठीमागे धावतोत मायबाप. ज्याचं लग्न झालं नाही त्याला बायको भेटेल का नाही? बोलत चला. चिंता झालं त्याला पोरग होईल का नाही? झालं पोरग ते जगल का नाही? पोरग जगलं त्याला चांगल्या शाळेत ॲडमिशन भेटेल का नाही? चांगल्या शाळेत ॲडमिशन भेटलं ते चांगल्या मार्काने पास होईल का नाही? चिंता. चांगल्या मार्काने पास झालं पण त्याला चांगली नोकरी भेटते का नाही? त्याला चांगली छोकरी भेटते का नाही? ती सुनबाई आपला सांभाळ करते का नाही? सुनबाईने सांभाळ केला पण म्हातारपणी शुगर बीपी होऊ नये याची सुद्धा. शुगर बीपी झाली पण डॉक्टर चांगला भेटतो का नाही? डॉक्टर चांगला भेटला पण दवाखान्याचं बिल पाहून जर मरावं लागलं तर मेल्यावर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल ही सुद्धा. आता तुम्ही म्हणताल की मेल्यावर चिंता संपली ना? मेल्यावर चिंता संपली. मेल्यावर जर चिंता संपली असती तर मला असं वाटतं सगळ्याच्या पिंडाला कावळे शिवले असते. काहीच्या पिंडाभोवती डोम कावळे गरका घालतात पण पिंडाला शिवत नाही. याचा अर्थ मेल्यावर सुद्धा माणसाची आशा शिल्लक राहते. मेल्यावर सुद्धा चिंता जीवनामध्ये शिल्लक राहते. मिळवायची अपेक्षा शिल्लक राहते. पण तुकोबारायच्या जीवनामध्ये कामतृप्तता झाली. माणूस जसा जसा म्हातारा होतो तशी तशी त्याची आशा जवान होते. पहा तुम्ही, म्हातारी माणसं रस्त्याने चालले तर कधी रिकामी येणार नाहीत हाताने. झाकण गेलेली बिसलेरी तरी उचलतील, एखादा सुतळीचा तोडा तरी उचलतील, घरी गोंधळून आणतील, नातवाला म्हणतील दे ठेवून. अहो आजोबा कशासाठी? बंडल पडले घरात, तुला सांगितलं ना दे ठेवून. अहो आजोबा पण कशासाठी? मला फाशी घ्यायची, दे ठेवून. माणूस म्हातारा होतो पण त्याची आशा ही जवान होत असते. पण साधू संतांची आशा समूळ नष्ट झालेली. त्यांच्या ठिकाणी विषय जरी असेल तर विषयाचा विषय मात्र परमात्मा आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. तुकोबाराय मागणी करू शकत नाही. तिसरं कारण आहे, तुकोबारायांच्या स्वभावाला विरोधी. तुकोबाराय सांगतात भक्तीच्या मोबदल्यात जो देवाकडे मागतो ना तो भक्त नाही, तो वाणिज्य करणारा व्यापारी. भागवतामध्ये शब्द आले सवय वणिक. तो वाणिज्य करणारा व्यापारी. मागू तर नका पण जो मागायला येत असेल देवाकडे ना त्याला उभा पेटून द्या. भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिने लाजीरवाणे, ऐसी आसी नारायणी न उपेक्षिजे सर्वता. तिसरं कारण. चौथं कारण, तुकोबाराय मागणी करू शकत नाहीत कारण तुकोबारायांनी गाथ्यामध्ये जो निष्काम भक्ताचा सिद्धांत मांडला, काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी. सारखा अर्ज घेऊन येणारा भक्त देवालाही आवडत नाही आणि सारखी साड्या मागणारी बायको नवऱ्यालाही आवडत नाही. ती साड्या मागत असेल तर घेऊन द्या पण ती म्हणत असेल पप्याची पप्पा साडी धुवून द्या तर मग मात्र निबार कानफटीत मारायची. सारखा अर्ज घेऊन येणारा भक्त देवालाही आवडत नाही. भक्ताचा निष्काम भक्ताचा जो सिद्धांत मांडलाय हे 4 कारण मी समोर ठेवलेत. या 4 कारणाचा जर धांडोळा घेतला तुकोबाराय मागणीच करू शकत नाही. पण तरी तेच तुकोबाराय मागणीला विरोध करणारे मागतात कसे याचा विचार आपल्याला अभंगामध्ये करायचा आहे. विठ्ठल तुकोबाराय मागणी करू शकत नाही पण ते तुकोबाराय मागतात कसे. मागत असताना आम्हाला काही गोष्टी कळणं गरजेचं आहे. 5 क कळाले पाहिजेत मागत असताना. पहिलं, कोणी मागावं क, कोणाला मागावं क, काय मागावं क, कधी मागावं क आणि कसं मागावं क. हे 5 क कळणं गरजेचे आहेत. कोणी मागावं, ज्याला गरज असेल अशा व्यक्तीने मागावं आणि ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी दान दिलं पाहिजे. ज्याचं जळता जळणं तो म्हणतो 2 तासाचे 40,000 द्या, जमल का? कळतंय का? पहा, ज्या ठिकाणी गरज असेल अशा ठिकाणी दान केलं पाहिजे गड्या माईबाप. आणि ज्या ठिकाणी भरपूर दिले ना त्या व्यक्तीने दान दिलंच पाहिजे.
मुळात त्या हाताची शोभा दान देण्यामध्ये सांगितली. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने येतोय आवाज? या हाताची शोभा दान देण्यामध्ये सांगितली म्हणून हाताची शोभा दान देण्यामध्ये आहे. मायबाप ज्याच्याकडे असेल त्याने दान केलं पाहिजे गड्या. साधू संतांनी जगातला सगळ्यात सोपा परमार्थ सांगितला वारकरी संप्रदायाने. ज्याच्याकडे असेल त्याने दान केलं पाहिजे. आपल्या दारात येणारा भिकारी काही भीक मागायसाठी येत नसतो. तो या गोष्टीचा संदेश देतो, दादांनो मागच्या जन्मात मी दान दिलं नाही म्हणून भीक मागायची माझ्यावर पाळी आली. ही पाळी जर तुमच्यावरती येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही दान करत चला. म्हणून जगात बळीराजाला अन्नदाता म्हटले, पण महिला मंडळीला अन्नपूर्णा म्हटले की त्यांच्या हाताद्वारे प्रत्येकाच्या ओठातून पोटापर्यंत अन्न पोहोचलं जातं. म्हणून माझी किमान विनंती असेल मातृवर्गाला, दारात जर भिकारी आला तर त्याला फुकटचं पाणी पाजत चला. विचार करा मायबाप, फुकटचं पाणी आहे पण 1000 लोकांना एकाच वेळी ते पाणी आम्ही आमच्या हाताने कधी पाजलंय का? अरे पाणी तर फुकटचं आहे ना. माझी विनंती महिला मंडळीला, यावर्षी एक माझं वाक्य तुमच्या डोक्यामध्ये उतरून घ्या. दरवर्षी आपण दिवाळीला फराळ बनवतो आणि दिवाळीला फराळ बनवायचं असेल तर मुरमुरे चिवडा बनवायचा असेल तर लाह्या पोहे सांगतो. दरवर्षी तुम्ही 5 किलो पोहे सांगत असाल, 5 किलो लाह्या सांगत असाल. एक विनंती असेल माझी, यावर्षी 1 किलो जरा त्याच्यामध्ये जास्तीचा वाढवा. 6 किलोचा चिवडा बनवा. 5 किलोचा घरी खा, 1 किलोचा जरा बाजूला काढून ठेवा. या सगळ्या गावाचा आणि सगळ्या घराघरातील हा 1-1 किलोचा चिवडा एकत्रित करा. मला तुमच्या घरी यायचं आणि सगळा चिवडा भरून न्यायचा आहे. ऐकताय ना तुम्ही? असं नाही करायचं. आम्हाला देणारे भरपूर आहेत गड्या. जो जेवण आलेला असेल त्याला जेवायचा आग्रह करू नका. जो उपाशी असेल ना त्याला जेवायचा आग्रह करा. अरे जो निरोगी आहे ना त्याला कधी औषध उपचार करू नका. निरोगी व्यक्तीला औषध उपचार केला तर त्याची तब्येत जास्त बिघडण्याची शक्यता असते. हा सगळ्या गावातला 1-1 किलोचा चिवडा घराघरातला एकत्रित करा. आणि जे झोपडीतले गरीब लोक आहे ना, झोपडपट्टीतले, ज्यांना कोणती दिवाळी माहिती नाही, ज्यांना कोणता सण माहिती नाही, ज्यांना कोणता दसरा माहिती नाही, ज्यांना कोणतं पंचपक्वान्न माहिती नाही, त्या झोपडपट्टीतल्या लोकांना तुमच्या अंगणात बसून जेव घाला गड्या. त्याच्यात तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. अरे मंदिर और मस्जिद ओ लोग जाए. आवाज जास्त कोंडल्यासारखा नाही वाटत? मंदिर और मस्जिद ओ लोग जाए जिनके पास फुर्सत हो. अरे हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. एखादं गरीबाचं लेकरू दप्तर फाटल्यामुळे जर रडत असेल, मायबाप गरीबाचं लेकरू दप्तर फाटल्यामुळे जर रडत असेल आणि तुमच्याकडे घेऊन द्यायची ऐपत असेल, तुम्हाला खरं पंढरपूरचं दर्शन करायचं असेल तर मी सांगेल की तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही. तुमच्या ऐपतीप्रमाणे हलका का होईना त्या गरीबाच्या लेकराला दप्तर घेऊन द्या. ते नवीन दप्तर पाहिल्यावर त्या पोराच्या डोळ्यात अश्रू येतील, त्याच्या मुखावर हसू येईल. सगळ्यात जगातल्या मोठ्या पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला त्या गरीब लेकरात होईल गड्या. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर पंढरपूरलाच जावं लागते, असं काही नाही. अक्कल वालों को थोड़ी सी नादानी दे मोला, अक्कल वालों को थोड़ी सी नादानी दे मोला. अरे भूखे को रोटी और प्यासे को पाणी दे मोला. यापेक्षा जीवनातला कोणताच परमार्थ नाही गड्या माईबाप. तो परमात्मा सर्व व्यापक आहे, फक्त ही भावना आधी कळावी.
किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. जो अडचणीच्या वेळी धावून जातो माईबाप त्याला खरा माणूस म्हटलं गड्या. म्हणून तुमच्या घरातलं द्रव्य जर द्रव्य असेल तर ते द्रवलं पाहिजे, अन्यथा ते धन असेल. जर धरणाला फक्त साठवायचेच दरवाजे असतील, पाणी सोडायचा एकही दरवाजा नसेल, तर एक दिवस ते धरण फुटल्याशिवाय राहणार नाही गड्या. मग कुठून फुटतंय याचा पत्ता लागणार नाही. मग दाऱ्या वाट येतं आणि मुरी वाट जातं. पण आपल्या संपत्तीतला 10वा हिस्सा हा धर्म कार्यामध्ये जर दान होत असेल मायबाप, तर ती त्या धनाची शुद्धता असते. दाता त्याला म्हटलंय, मागणारा दारात आला की हातात येईल, आणि ज्या वेळी येईल ती वस्तू तो दान करत चालतो त्याला दाता म्हटले. सप्त्याची पट्टी मागायला गेल्यावर मागच्या दाराने शेतात निघून जातो आणि बायकोला सांगतो आले त्यांना सांग हे घरात नाहीत, याला दाता नाही म्हटलं. तारो के तेज में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो रीढ़ पड़े रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, प्रीत दिखायो. तारों के तेज में चांद छुपे नहीं, सूरज. म्हणून हाताची शोभा ही दान देण्यामध्ये सांगितली. कोणी मागावं, ज्याला गरज असेल अशाने मागावं, आणि ज्याच्याकडे असेल त्याने दान करावं. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा समोर घ्या. कोणाला मागावं क हेही कळालं पाहिजे. एकदा एका पोरानं 12 वर्ष मारुती रायाला पाणी घातलं आणि त्याला मारुती प्रसन्न झाला. म्हणे बोल भक्ता तुझी काय इच्छा आहे. म्हणे मारुती राय एवढे जर प्रसन्न झाला तर एक काम करा ना, 2-3 वर्ष झालं पोरी पाहतो पण काही सोयरीकच जुळाना, तेवढी सोयरीक तरी जुळून टाका. मारुती राय म्हणे गद्या गदाच घालीन तुझ्या पाठीत, तुझ्या सोयरीक जुळून द्यायचं सामर्थ्य माझ्यात असतं तर मी मंदिरात मारुती होऊन पडलो असतो का. कोणाकडे मागावं ते देण्याचं सामर्थ्य असावं. विठ्ठल विठ्ठल कोणी मागावं क, कोणाला मागावं क, काय मागावं क हेही कळालं पाहिजे. एकदा सातारा प्रांतामध्ये छत्रपती शिवरायांची मोहीम निघाली आणि छत्रपतींना एकदा तहान लागली. सैनिकांनी सांगितलं राजे साहेब आम्ही पाण्याची व्यवस्था करतो, पण राजांनी सांगितलं मला स्वतः जायचंय आणि माझ्या प्रजेचं निरीक्षण करायचंय. माझी भोळी बाबडी प्रजा आहे, पण यवन माझ्या प्रजेला का गांजतात, का त्रास देतात. राजांनी वेषांतर केलं, एका घराच्या समोर गेले ना आवाज दिला, माई घरामध्ये कोणी आहे का, मला खूप तहान लागली हो. ती बाई काठी टेकवत टेकवत आली आणि विचारू लागली तू कोण आहेस र. राजबिंडा पुरुष दिसतोस, सातारा प्रांतातली भाषा आहे घाटावरची. तू कोण आहेस र, राजबिंडा पुरुष दिसतोस. राजांनी सांगितलं आई साहेब मला खूप तहान लागली, मला पाणी मिळेल का. बाई घरात गेली, बाईनं तांब्यावर पाणी घेतलं, एक ज्वारीची भाकरी घेतली, त्याच्यावर लाल मिरचीचा ठेचा ओतला, तेलाची धार ओतली आणि कांदा घेऊन भाकरी घेऊन ती बाई राजांच्याकडे आली. आमची संस्कृती मायबा भारताची, कोणी न मागता त्याला आम्ही पाणी देतो आणि पाणी मागितलं तर भाकरही देतो, ही भारतीय संस्कृती. इंग्रज 125 पावणे 200 वर्ष भारतामध्ये राहिले. इंग्रज पावणे 200 वर्ष भारतामध्ये राहिले, त्यांनी इथलं काहीच नेलं नाही, पण त्यांच्या गोष्टी आम्हाला देऊन गेले. इंग्रज भारतामध्ये राहिले, आमची मराठी ते नाही शिकले. आपल्याला भारतात राहायचंय, आपल्याही मुलांना मराठी आली पाहिजे असं नाही वाटलं त्यांना. आमच्यासाठी मात्र कॉन्व्हेंट काढून गेले, आम्हाला इंग्रजी शिकून गेले. इंग्रज भारतात राहिले, आमचं देऊळही पाहिलं नाही त्यांनी, आमचा धर्मग्रंथही पाहिला नाही, आमचा धर्मही कधी त्यांना आवडला नाही. त्या
त्यांचं चर्च मात्र इथे बांधून गेले. ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करून गेले. ख्रिश्चन धर्म किती श्रेष्ठ आहे हे प्रत्येक भारतीयाच्या मनावरती बिंबवलं, म्हणून पुण्यातले कित्येक ब्राह्मण ख्रिश्चन धर्मीय झाले होते. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, न्यायमूर्ती रानडेंनी सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. इंग्रज भारतात राहिले, त्यांचं बटाटा आम्हाला दिला, आमचं रताळू नाही नेलं त्यांनी. इंग्रज भारतात राहिले, आमचं धोतरही नाही नेलं त्यांनी, आमचा फेटाही नाही नेला. त्यांची बरमोडा दिली, जीन्स पॅन्ट दिली, टी शर्ट दिला, बनियान दिली. आज वारकरी संप्रदायाचे उपकार आहे म्हणून धोतर तरी पाहायला मिळते आपल्याला, नाही तर पुस्तकात दाखवू लागलं असतं याला धोतर म्हणतात आणि याला फेटा म्हणतात. पूर्वीच्या काळी अजूनही प्रत्येक प्रांताचा फेटा हा रंगारंगाने भिन्न असायचा. गर्दीत जरी माणूस असेल तर रंगावरून आपला माणूस आपल्याला कळायचा. लोक आवाज द्यायचे, ओ परतूरकर, ओ जिंतूरकर, ओ सेलूकर, ओ परभणीकर, ओ पैठणकर. गर्दीतला माणूस फेट्याच्या रंगावरून कळायचा. आता फेटे फॅशन बुडाली आणि ती फॅशन लग्नात आली. ते लग्नापुरते बांधतात आणि तिथले तिथे पायदळीत उडवतात. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. कीर्तनकारासाठी वारकरी संप्रदायाने नियम घालून दिला, म्हणून तरी वारकरी संप्रदायाचे उपकार आहे जगावरती धोतर इथं कीर्तनाच्या परंपरेमुळे तरी पाहायला मिळते. कारण कीर्तनाचा नियम आहे, अंगभर वस्त्र असलेच पाहिजेत. कीर्तनकाराने, पुरुष कीर्तनकाराने डोक्यावर फेटा बांधलाच पाहिजे आणि धोतर हे घातलंच पाहिजे. जर नियम घालून दिला नसता, संतोष दादा मला असं वाटतं बरमोडा घालून कीर्तनकारांनी कीर्तन केले असते. पण परंपरेला मानणारा वारकरी संप्रदाय, इंग्रज भारतामध्ये 150 पावणे 200 वर्ष राहिले माईबाप. त्यांनी आमचं गुळ पाणी सुद्धा स्वीकारलं नाही. त्यांनी त्यांचा चहा भारतात पिकवला, ते कोरा पिले, ते कसा बनवायचं ते आम्हाला शिकवलं. ते कोरा पिले आणि आम्ही दूध घालून पिलो. बदल फक्त एवढाच झाला. स्लो पॉइझनिंग त्यांनी आम्हाला दिलं. ब्रेडही त्यांचेच आहेत, केकही त्यांचेच आहेत, पावही त्यांचेच आहेत. वाढदिवसाला दिवे विझवण्याची पद्धतही इंग्रजांचीच आहे. आमच्या वाढदिवसाला दिवे लावायची पद्धत होती, दिव्याने ओवाळायची पद्धत होती, दिवे वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची पद्धत होती. म्हणजे त्यांच्या पद्धतीने वागला तर तो माणूस सुशिक्षित, आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने वागला तर तो माणूस गावंढळ. धोतर घालून साऱ्या गावात फिरला तर माणूस गावंढळ, आणि अर्धी चड्डी घालून साऱ्या गावात फिरला तर मग तो सुशिक्षित. परंपरेला मानणारा वारकरी संप्रदाय, इंग्रजाने आमची सगळी संपत्ती धुवून नेली मायबाप. भारतामध्ये एकच गोष्ट राहिली, ती फक्त संस्कृती, आणि त्या संस्कृतीवरती आता भारत आहे सध्या. विठ्ठल विठ्ठल या बाईने राजांनी पाणी मागितलं, तांबर पाणी घेतलं, ज्वारीची भाकर घेतली, लाल मिरचीचा ठेचा त्यावर ओतला, ते भाकर आणि पाणी घेऊन बाई बाहेर आली. राजांनी ती भाकरही खाल्ली आणि पाणीही पिले. तृप्ततेचा ढेकर दिला आणि सांगितलं, आई साहेब मी पाणी मागितलं तर तुम्ही मला भाकर दिली. आणि शास्त्र सांगते की माणसाने कोणाच्याही ऋणामध्ये राहून मरायचं नाही. ऋण वैर हत्या हे तो न सोडे ने देता. माणसाने 2 रुपये जरी देणं असेल तर द्यायचं आणि मग मारायचं. वैर, एखाद्या सोबत तुमचं कट्टर वैरत्व आहे मायबाप, पण विनंती असेल माझी, वैर घेऊन कोणाचंही मरू नका. अरे कोणाचा कधी पडदा पडेल आयुष्याचं काही सांगता येत नाही. हे कोरोनाने आम्हाला दाखवून दिलं मायबाप. चांगले चांगले गेले याच्यात, कोण कधी मरेल काही भरोसा नाही. वैरत्व ठेवता कशाला? आज कीर्तन ऐकून सकाळी ज्याच्या सोबत वैरत्व असेल त्याला फोन करायचा पहिला, दादा आयुष्यभर तू आणि मी खूप दुश्मनी निभावली गडे, एकमेकाच्या तोंडाला तोंड लावलं नाही कधी, एकमेकाच्या नजरेला नजर लावली नाही, पण कुणाचंच काही खरं नाही, सांगता येत नाही. तू ये, मला तुला भेटायचंय आणि मला हे वैरत्व संपवायचंय. वैर घेऊन कधी मरू नका गड्या. ऋण, वैर आणि हत्या. माणसाच्या हातून जर हत्या झाली तर ती हत्या कधी माणसाची पाठ सोडत नाही. म्हणून माणसाने ऋणात कधी मारायचं नाही. आई साहेब मी पाणी मागितलं तर भाकर दिली, त्या भाकरीचं माझ्यावर ऋण झालंय. तुमच्या घरात कोणी करता धरता माणूस आहे का? त्यांना बोलवा. बाईनं आवाज दिला, वैजी अहो बघतात का बाहेर कोण आलंय? ते म्हातारं काठी टेकवत टेकवत आलं
आणि म्हाताऱ्याने विचारलं, कोण हाईस र तू? राजबिंडा पुरुष दिसतोस. राजांनी सांगितलं, या देहाला शिवाजी म्हणतात. तू शहाजींचा पुत्र शिवबा आहेस वैर? तू शिवबा आहेस? हो बाबा, मी शिवबाई. मी पाणी मागितलं तर तुमच्या मंडळीने मला भाकर दिली. आणि शास्त्र सांगते कोणाच्या ऋणात माणसाने मरू नये. त्या भाकरीचं माझ्यावर ऋण झाले. बोला, मी तुम्हाला त्याच्या बदल्यात काय देऊ? स्वराज्याचे छत्रपती प्रसन्न झाले. त्या व्यक्तीने काय मागायला पाहिजे होतं माईबाप? पण माणसाला मागायची सुद्धा अक्कल लागती. छत्रपतींसारखा राजा प्रसन्न झाला. हा म्हणे, राजे साहेब सकाळपासून तंबाखू खाईन म्हणत होतो, पण चुनाच नाही. वाईस तेवढा चुना तरी आणून द्या मला. राजाची प्रसन्नता एका चुन्यावरी घातली. राजाने त्याला ते गाव जहागीर म्हणून दान दिलं. पण लोकांनी त्याचा अर्थ गैरअर्थ करू नये म्हणून त्या गावाचं नाव ठेवलं चुनेवाडी. सातारा जिल्ह्यामध्ये जाऊन पहा, चुनेवाडी नावाचं गाव आहे. विठ्ठल विठ्ठल. कुणी मागावं क, कोणाला मागावं क, काय मागावं क, बर कधी मागावं क, हेही कळालं पाहिजे. मागायचा मोसम असावा. ज्यावेळी पट्टी गोळा करणारे गावात फिरतात, डायरेक्ट मागत नाहीत ते. राम भाऊ, तुमच्यासारखा बंगला अख्ख्या गावात नाही, तुमच्यासारखा सोपा अख्ख्या गावात नाही, तुमच्यासारखा स्वभाव गावात कोणाचाच नाही. तो म्हणतो काल्याची पंगत आपली. मागावं कधी? आधी मागायचं वातावरण निर्माण करावं. बर कसं मागावं? मागत असताना ज्याच्याकडे मागायचंय त्याची स्तुती करावी, त्याचं वर्णन करावं. दिव्य जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाकडे मागणी करतात. मागत असताना पहिल्या चरणात मागत नाहीत, तर पहिल्या चरणामध्ये त्याची स्तुती करतात. त्याला विशेषण देतात, प्रभू आपण लक्ष्मी वल्लभ आहात, पद्मनाभ आहात, दीनानाथ आहात. अभंगाचं पहिलं चरण. लक्ष्मी वल्लभा, 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 दीनानाथ पद्मनाभा. प्रथम भगवंताला काही विशेषण दिलेत. प्रभू तू लक्ष्मीचा नायक आहेस.
अख्खं जग ज्या लक्ष्मीच्या पाठीमागे धावतय ती लक्ष्मी तुझ्या चरणाची दासी आहे. ती पाय धुवाय वयाची या दैवा पात्र जाहली. आज सगळं जग पाठीमागे धावतय लक्ष्मीच्या, पण ती लक्ष्मी मात्र तुझ्या पाठीमागे धावते. मला सांगा, सगळ्या जगाला पैशाची चिंता आहे, पण ज्याची बायको लक्ष्मी त्याला चिंता आहे का? समुद्र मंथनातून एक रत्न बाहेर पडलं. लक्ष्मी माता हातामध्ये वरमाला होती, नारायणाच्या गळ्यात घातली. पण देवाने सांगितलं की लक्ष्मी, माझ्याशी विवाह होईल तुझा, पण तुला माझ्या अंतःकरणात स्थान मिळणार नाही. तुला माझ्या पायाची दासी होऊन पायाचे पद बसावे लागतील. जमतंय का? पाय लक्ष्मीचे हाती यावे काकूलती, तिची यावे काकूलती. पाय लक्ष्मीच्या हाती तिची यावे काकूलती, यावे काकूलती. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुळती. लग्नानंतर दोघांचा एक दिवस संवाद चालू झाला, लक्ष्मी मातेचा आणि भगवान श्री नारायणाचा. लक्ष्मीने सांगितलं, देवा, जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. अशा सगळ्याच लक्ष्मी आपल्या लक्ष्मणाला म्हणत असतात, मी म्हणून बरे नाही तर एखादी, अहो मी म्हणून बरे, मी म्हणून टिकले तरी टिकली, दुसरी कोणीच टिकली नसती, टिकली. तो म्हणतो मामाची पोरगी होती म्हणून नाईलाज झाला, नाहीतर मी तरी कुठे उतावी झालो होतो लग्नाला. अशा सगळ्याच लक्ष्मी आपल्या लक्ष्मणाला म्हणतात. देवाने सांगितलं, लक्ष्मी फक्त बोलू नकोस, वेळ आली तर सिद्ध करून दाखव. आता बरं आहे, राहू दे आता. आणि एक दिवशीचा प्रसंग होता, मृत्यू लोकामध्ये प्रेत यात्रा चालली होती. राम नाम प्रेत यात्रा चालली होती. लक्ष्मीने सांगितलं, देवा आता बघा माझी कमाल. लक्ष्मीने त्या प्रेत यात्रेवरती पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. आता प्रेत यात्रेमध्ये जर पैशाचा पाऊस होतील तर लोक प्रेत सांभाळतील का पैसे गोळा करतील? जाऊ द्या, कीर्तनात पैशाचा पाऊस झाला तर तुम्ही कीर्तन ऐकताल का पैसे गोळा करताल? तुम्ही ऐकताल की नाही मला माहिती नाही, मी सांगल का नाही हा पहिला मुद्दा आहे. आता चालूच त्याच्यासाठी इडा 3-3 करायलोत. आता आजपासून 2 झाले, सकाळपासून हे 3रं कीर्तन आहे माझं. चालूच त्याच्यासाठी. ते जर भेटत असेल तर कशाला अट्टहास करायचा जास्तीचा? देव म्हणे, लक्ष्मी खरंच ग, सगळ्या लोकांनी प्रेत बाजूला ठेवला पण पैसे गोळा करतात सगळे लोक. काय किंमत आहे लक्ष्मी जगातली तुझी? खरंच जगात सगळ्यात जास्त किंमत पैशाचीच आहे. पण का ग लक्ष्मी, सगळे माणसं पैसे गोळा करत आहेत ग, पण एक नाही ना उठला. कोणता? तिरडीवरती पडलेला. काय देवा तुम्ही बोलतात? अहो त्याच्यात रामच नाही, त्याला पैशाची काय किंमत आहे? लक्ष्मी, माझ्या तुझ्या प्रश्नात तुझं उत्तर तुला मिळालेलं असेल. जगात जोपर्यंत मी शिल्लक आहे तोपर्यंत तुझी किंमत जगात आहे. जगातला मी निघून गेलो, तुझी कवडीची किंमत जगात नाही. आपल्याला पैशाची चिंता आहे, तुम्हाला आम्हाला त्या पैशाबद्दल किंमत आहे. ज्याची बायको लक्ष्मी त्याला किंमत आहे का? तुकोबारायांनी काय विशेषण दिलं? जगाच्या मालकाला आठवण करून दिली. देवा तुझ्याकडे मागतोय पण तुझं कौतुक करतोय का? जगाची सगळी संपत्ती तुझ्या घरात आहे. लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा. एकतर देण्यासाठी त्याच्याकडे सामर्थ्य, तो सत्ताधीश आहे, तो उदार आहे. बरं त्याच्याकडे ऐश्वर्य सुद्धा आहे. लक्ष्मी सारखा ऐश्वर्य ज्याच्या घरात आहे. तरी कोणी काही म्हणतील, इथे लक्ष्मी वल्लभा असंच का विशेषण दिलं? कारण वारकरी संप्रदायाचं जे वाङ्मय हे शास्त्राला धरून आहे. जसं वारंवार वारकरी संप्रदायाने नारी शक्तीचा गौरव केला, पण या ठिकाणी विष्णू सहस्रनामातली हजारो नावं न घेता लक्ष्मी वल्लभा हे विशेषण दिलं. यामध्ये नारी शक्तीचा गौरव केला. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मी वल्लभा. दुसरं विशेषण दिलं दीनानाथा. दीनानाथा हे जे विशेषण आहे
हे द्रौपदी मातेने दिलेले. ज्यावेळी द्रौपदी मातेचं वस्त्र हरण करण्यात आलं, तिला वाटलं मी क्षत्रियाची कन्या आहे, हाताने वस्त्र आवळण्याचा प्रयत्न केला, नंतर दातात वस्त्र धरायचा प्रयत्न केला. पण ज्यावेळी तिला कळालं की माझी सगळी शक्ती क्षीण झाली, दोन्ही हात वरती केले, जगाच्या मालकाचा दावा केला. कोठे गुंतलास द्वारकेचा राया, कोठे गुंतलास द्वारकेचा राया. संभाळी